मला पाहायला आलेले पाहुणे मला पसंत करतच नव्हते, कारण मी रंगाने थोडी सावळी होती आणि याच गोष्टीचे मला फार वाईट वाटत असे. पण एके दिवशी श्रीमंत, रुबाबदार व्यक्तिमत्व असणाऱ्या मुलाने मला पसंत केले. लग्नाच्या पहिल्याच रात्री असे काही सत्य माझ्यासमोर आले की मी पूर्ण हादरूनच गेले. मी कामिनी, 25 वर्षाची तरुणी होती. गेल्या 2 वर्षापासून घरातील मंडळी माझ्यासाठी स्थळ शोधत होते. माझे शिक्षण पूर्ण झाले होते. जवळच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना स्थळे पाहण्यासाठी सांगितलेले होते. अनेक चांगली स्थळ मला पाहायला यायची, पण पाहण्याचा कार्यक्रम झाला की नकार कळवायचे. हे असं माझ्यासोबत नेहमीच होत होते. त्यामुळे मी खूप जास्त दुःखी व्हायचे. मला वाईट वाटायचे. आता आई-वडिलांनाही माझ्या लग्नाचे टेन्शन आले होते. माझे लग्न कधी व कसे होणार या चिंतेत ते असायचे. त्यांचे दुःख पाहून मला अजून जास्त वाईट वाटायचे. मी स्वतःला जेव्हा आरशात पाहायचे तेव्हा मला माझाच तिरस्कार वाटायचा. दिवस असेच जात होते. मी तर माझे लग्न होईल ही आशाच सोडून दिली होती. पण आई-वडील मात्र स्थळ पाहतच होते. आणि एके दिवशी श्रीमंत, दिसायला देखणा, गोरापान मुलग्याचे स्थळ माझ्यासाठी आले. पाहण्याचा कार्यक्रम ठरला. सर्व तयारी झाली. तिकडची मंडळी आली. पण मुलगा आला नव्हता. तेव्हा माझ्या आईने विचारले की पाहण्याचा कार्यक्रम आहे, तर तुमचा मुलगा का आला नाही? त्यावर त्याची आई बोलली, नाही, तो आला नाही कारण त्याला आजच कामानिमित्त मुंबईला जावे लागले आहे आणि आपला कार्यक्रम तर आधीच ठरला होता. म्हणून मी रद्द कशाला करायचा, नाही का, असा विचार केला. पण आम्ही त्याचा फोटो आणला आहे. तो तुम्ही बघा आणि मुलगीला घेऊन या. थोड्याच वेळात मी बाहेर आले. त्यांनी मुलाचा फोटो आम्हाला दाखवला आणि म्हणाल्या, बघा, तुम्हाला आमचा पंकज पसंत आहे का? पण मला तर तुमची मुलगी खूप पसंत आहे. त्यावर आई म्हणाली, अहो, पण तुमच्या मुलाने तर कामिनीला अजून पाहिले नाही, तर लग्नाचे पक्के कसे करता येईल? तेव्हा पंकजची आई म्हणाली, अहो, आमचा पंकज आमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही निश्चिंत राहा आणि पुढची बोलणी कधी करायची ते सांगा. सर्व काही अगदी इतक्या पटकन घडत होतं की आम्ही सर्व गोंधळून गेलो होतो. त्या गेल्यानंतर आई-वडील यावर चर्चा करत होते. मुलाचा फोटो पाहता क्षणी मी त्याच्या प्रेमात पडले होते, कारण तो होताच तसाच रुबाबदार. त्यानंतर एवढे चांगले स्थळ आम्हाला हातून जाऊ द्यायचे नव्हते, कारण किती स्थळांनंतर पहिल्यांदा कोणीतरी होकार दिला होता. म्हणून आम्हीसुद्धा जास्त विचार न करता होकार दिला. त्यानंतर पुढच्या अगदी काही दिवसातच लग्न झालं. छान लग्न पार पडलं होतं. पण लग्न फार मोठ्याने झालं नव्हतं, तर मोजकेच लोक लग्नाला उपस्थित होते, कारण तशीच इच्छा पंकजच्या आईची होती. आमची ही परिस्थिती बेताची असल्याने आम्हीसुद्धा काही फारसा हट्ट केला नाही. लग्न करून मी सासरी आले. मी आमच्या रूममध्ये पंकजची वाट पाहत बसले होते. काही वेळाने पंकज रूममध्ये येतो. तो बेडवर बसतो. मी लाजून खालीच मान घालून बसते. बराच वेळ झाला तरी कोणतीही हालचाल किंवा आवाज न आल्याने मी वर मान करून इकडे तिकडे पाहते, तर पंकज आपल्याच नादात वावरत असतो. त्याच्या हालचाली, त्याचा हावभाव काहीतरी वेगळंच सूचित करत होता. तो खूपच बालिश वागत होता आणि थोड्या वेळाने माझ्या हे लक्षात आलं की त्याचा एक हात व्यवस्थित हालचाल करत नाही आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री हे असं काही अनपेक्षित पाहून मी तर हादरूनच गेले. काय करावे आणि काय नाही याचे कशाचेही भान राहिले नव्हते. मी त्या क्षणी फक्त जोरजोरात रडत होते. माझ्या रडण्याचा आवाज ऐकून पंकज जवळ आला आणि विचारू लागला की तू का रडत आहेस? आपलं तर लग्न झालं आहे ना, मग तू खुश नाहीस का? त्याच्याकडे पाहून मी दुर्लक्ष केले, कारण कोणतेच उत्तर देण्याच्या मनस्थितीत मी नव्हते. जो फोटो पाहून मी लग्नासाठी होकार दिला होता, त्या फोटोमागचे वास्तव सत्य आज माझ्या समोर आले होते. एका क्षणात मागे घाई गडबडीत घडलेल्या घटना, कमी माणसात केलेले लग्न, पाहण्याचा कार्यक्रम, सर्व काही अगदी नजरेसमोर आले. तेव्हा काही कळले नाही, पण आता सर्व चित्र स्पष्ट होते. हे आठवून मी अजूनच रडू लागले. स्वतःला दोष देऊ लागले. रडत रडत मला कधी झोप लागली हे कळलंच नाही. सकाळी उठून पाहते तर पंकज मला उठवत होता. त्याला पाहून मी दचकले, पण त्याने मला
मला सावरले. त्यानंतर मी सरळ रागारागात माझ्या सासूकडे गेले. आमची केलेली फसवणूकबाबत मी त्यांना जाब विचारला, तर त्यांनी उलटच उत्तरे दिली. त्या म्हणाल्या, "काय एवढं झालं आहे? आमचा पंकज चांगलाच मुलगा आहे. तो फक्त कधीकधी थोडा वेगळा वागतो, बोलतो, पण त्याची औषधे चालू आहेत आणि तू एवढं तांडव करतेस कशाला? स्वतःला एकदा आरशात बघ. एवढा देखणा मुलगा तुला नवरा म्हणून मिळालेला आहे." अशा बऱ्याच गोष्टी त्या ऐकवत होत्या. मी रागारागाने माहेरी जायचे ठरवले. पण आईवडिलांना हे सत्य जर समजलं असतं तर ते पूर्णपणे कोलमडून पडले असते. म्हणून मी गप्प झाले आणि तेथेच राहायचे ठरवले. 2 दिवस झाले होते. त्या दिवसात अजून एक सत्य मला कळले होते की पंकज हा माझ्या सासूचा सावत्र मुलगा आहे. हे सत्य माझ्यासमोर आले होते. पंकज अधूनमधून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण मी काहीच बोलत नव्हते. त्याच्यावरून मला हे लक्षात आलं की पंकज हा पूर्णपणे वेडा नव्हता, तर तो कधीकधी वेगळाच वागत असे. कधी एकदम नॉर्मल तर कधी एकदम उग्र. मी तर पूर्णच गोंधळून गेले होते. त्याच्याकडे पाहिले की मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटायची. त्याचा फोटो पाहून त्याच्याविषयी निर्माण झालेले प्रेम पुन्हा जागे व्हायचे. पण त्याच्या आईने केलेली फसवणूक आठवायची. जसजसे दिवस पुढे जात गेले तसतसे माझा राग देखील कमी होत गेला. आता मी त्याची पूर्ण काळजी घ्यायची. त्यांची औषधे, जेवण सर्व काही पाहायची. पण ही गोष्ट सासूला आवडत नसायची. ती मला नेहमी पंकजपासून लांब करायची. काही महिने गेले तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की त्याला जी औषधे दिली जायची ती घेतल्यानंतर त्याला खूप त्रास व्हायचा. त्यानंतर तळमळून तो झोपी जायचा. हे खूप वेळा मी नोटीस केलं होतं. तेव्हाच माझ्या मनात शंका निर्माण झाली. मी जेव्हा जेव्हा याविषयी आईंना विचारायचे तेव्हा तेव्हा त्या विषय टाळायच्या. मग तर मला खात्रीच झाली की काहीतरी गडबड आहे. म्हणून मी एके दिवशी पंकजला घेऊन कोणालाही न सांगता एका चांगल्या दवाखान्यात गेले. त्याची औषधे दाखवली तर त्या डॉक्टरांनी सांगितले की ही तर औषधे खूपच घातक आहेत. यामुळे माणसाची हाडे कमकुवत होतात, मेंदूवरही त्याचा परिणाम होतो. हे ऐकून तर मला धक्काच बसला. पंकजची आई अशी कशी काय करू शकते यावर विश्वासच बसला नाही. मी पंकजला घेऊन घरी गेले आणि सरळ सासूला विचारलं की तुम्ही ही चुकीची औषधे पंकजला का देत आहात? त्यामुळेच त्यांची ही अवस्था होत चाललेली आहे. हे ऐकून त्या घाबरल्या. पण तरीही बोलत होत्या की मी काहीही चुकीचे केलेले नाही. ती औषधे बरोबरच आहेत. पण मी सुद्धा त्यांना धमकावून सांगितलं की मी ही डॉक्टरांना औषधे दाखवलेली आहेत. त्यांनी सर्व काही मला सांगितलेलं आहे. जर तुम्ही आता बोललेला नाही तर मी पोलिसांना बोलवेन. मग पोलिसच काय कसं ते शोधून काढतील. पोलिसांच्या भीतीने सासू बोलू लागली की पंकज माझा सावत्र मुलगा आहे. मी त्याच्या वडिलांशी पैशांसाठी लग्न केलं होतं. पण जेव्हा त्याचे वडील मृत झाले तेव्हा कळालं की सर्व प्रॉपर्टी पंकजच्या नावावर आहे. म्हणूनच प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी पंकजची ही अवस्था केली आहे, जेणेकरून तो सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करेल. हे ऐकून पंकज व कामिनीला खूपच मोठा धक्का बसला. त्यानंतर स्वतः पंकजने त्याच्या सावत्र आईला घराबाहेर काढले. त्यानंतर कामिनीने एका चांगल्या डॉक्टरकडे पंकजची ट्रीटमेंट सुरू केली व काही महिन्यातच पंकज पूर्ण बरा झाला होता. आता ते दोघेही सुखाचा संसार करत आहेत. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.